नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आपण आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा बोखाटी या गावामध्ये आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट लागू आहेत ते शोधण्याकरिता समित्या गठीत करण्याचं काम आता प्रत्येक गावामधून सुरू होत आहे आणि प्रत्येक गावाच्या याद्या आता तयार होण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जवळपास आता उद्या 17 सप्टेंबर 2024 आहे आणि आता उद्याला अशी तयारी आहे की जे काही 17 सप्टेंबरला जे काही हैदराबाद गॅजेट लागू करतील का मुख्यमंत्री, आज आपल्यासोबत गावातील मराठा बांधव आहेत. पांगरा बोखारे या गावातील मराठा बांधव आहेत आणि यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास बरेच आमच्याकडे आलेले आहेत. त्या समितीमध्ये नवयुवक तरुण उपोषणकर्ते या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या बऱ्याचशा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी तिथे नावनोंदणी करावी असं मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं. त्या अनुषंगाने आमच्या गावात सुद्धा तसे बरेचसे नावं या ठिकाणी आमच्याकडे आलेली आहेत. ती यादी आम्ही समोरील समन्वयकाकडे पाठवणार सुद्धा आहोत. आणि खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील जे आज एवढा मोठा लढा उभा करत आहेत त्याच्यामध्ये आमच्या गावाचंही मोठ्या संख्येने पाठबळ आहे. आणि खरोखर सांगतो, मनोज जरांगे पाटलाच्या यशामुळे आमच्या गावामध्येही जवळपास 7 ते 8 जणांना कुणबी प्रमाणपत्र अर्थातच ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि भविष्यात मध्येही त्यांचा लढा जर 100% यशस्वी झाला तर आमचं संपूर्ण गाव हे 100% ओबीसी मध्ये जाईल याची आम्हाला शाश्वती आहे. आणि आपण जे सांगत आहात की सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू करणार आहे ते केलं तर ते चांगलंच आहे, परंतु आमचं आज घडीला सरकारवर तसं कुठलंही भरोशाचं असं काहीही नाही. कारण आम्हाला वाशीमध्ये गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ. आणि मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे व्याख्या सांगत आहेत सगळ्या सोयऱ्याची त्याप्रमाणे तो आदेश पारित करू, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर मी मुख्यमंत्र्याला आश्वासन देऊनही मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तशाच प्रकारे या आंदोलनाची धार जी आज टोकाच्या भूमिकेवर येऊन पोहोचली आहे आणि सरकार सांगत आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करू आणि या आंदोलनाची धार कुठेतरी ते संथ करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ऐन वेळेला आचारसंहिता लागेल किंवा निवडणुका लागतील आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, आम्ही देणार होतो असं म्हणून ते वेळ काढू प्रमाण करत आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण मराठा बांधव आज मनोज जरांगे पाटलाच्या मागे, त्यांनी सांगितला तो आदेश, त्यांनी दिली तो दिशा, याच भूमिकेवर आम्ही मराठा बांधव आज या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत काका आहेत. काका, हैदराबाद गॅजेट राज्याचे मुख्यमंत्री लागू करतील का, काय म्हणणं आहे आपलं? हैदराबाद गॅजेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लागू करतील का? लागू केले 17 सप्टेंबर आहे, मराठा मुक्ती संग्राम दिन आहे. लागू केलं तर चांगलं आहे. पण अगोदर बी त्याने काय केलं, बोलाचीच कडीन बोलाचाच भात. काय दिलं? काहीच दिलं नाही. दिलं तर चांगलं आहे, नाहीतर आम्ही मनोज जरांगे म्हणतील तेच खरं. पण आपल्या वसमत विधानसभेमध्ये जर दादानी जर एखादा उमेदवार चेहरा म्हणून दिला तर आपला पाठिंबा कुणाला राहील? मनोज दादा. कोणी जरी त्यांनी कोणी दिला, दगड दिला तरी त्याच्या मागे. बर, नक्की. हा, नक्की. काय सांगा? मनोज दादा जे सांगतील तेच आम्ही करू. आणि मनोज दादा जरांगे हे आमच्या श्रीदेव आहेत आणि त्यांनी जे निर्णय घेतील तेच आमचाही राहील, त्यांच्याच पाठीमागे आम्ही राहू. बरं, आपल्यासोबत आजोबा आहेत. आजोबांनी आतापर्यंत जवळपास 5 ते 6 पेक्षा जास्त मुख्यमंत्री पाहिले असावेत आणि याचबरोबर भरपूर निवडणुका सुद्धा आजोबांनी पाहिलेल्या आहेत. तर आपण काय सांगाल की आता जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यापैकी मराठा आरक्षणासाठी लढणारे एखादा मुख्यमंत्री तुम्हाला आठवतो का? आता हे बी नुसतं सांगायले आम्ही करू पण यायचे का आम्हाला खरं वाटत नाही. नुसतं सांगायले नाही, आता अशी चर्चा आहे की हैदराबाद गॅजेट लागू करणार. हो, लागू करणार तेवढंच म्हणाले. मग कधी करणार? कधीच काही विश्वास आहे का मुख्यमंत्र्यांना? असा आम्हाला विश्वासच बसन झाला. हे सांगतच राहिले. आज वर्ष झालं म्हणून दादा राहिले त्याला चलतच राहिले. 1 महिना द्या, 2 महिने द्या, वेळ द्या. या वेळामध्ये दिवस काढायले ते. आता निवडणूक आली तरी मी दिवसच काढायले. बरं, गावातील किती मराठा तरुण आहेत की त्यांना बाबा आरक्षण असल्यामुळे त्यांना त्यांचे 1-2 मार्कावून नोकरी गेलेली आहे? जवळपास 100 पोर असतील आमचे. 100 पोर आहेत. बरं, नक्कीच. अजून सांगाल मराठा आरक्षणासंदर्भात किंवा हैदराबाद गॅजेट लागू होईल का? खरं नियमानं तर मराठा आरक्षण द्यायच पाहिजे, कारण की पहिले जे शेतकरी होते का ते कुणबी म्हणूनच होते. पण ते काही जण विरोध करत आहेत त्याच्यामुळे ते कुणबीमध्ये आम्हाला हे करीत नाहीत. खरं तर मराठा समाज हा खूप मागास झालेला आहे.
बऱ्याच कुणबी नोंदी पण सापडत आहे. सगळे सोयरे ह्या मागण्या आमच्या पास कराय पाहिजे आणि आम्ही जरांगे पाटील म्हणतील ती आमची पूर्व दिशा राहील. बरं, गावात आतापर्यंत किती मराठा बांधवांना कुणबीच्या नोंदी सापडलेल्या, त्यांना आरक्षण भेटलेलं ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेलं आहे समजा? 2च नोंदी सापडल्या आणि 8-9 कास्ट निघाल्या आता. बरं, आता त्या 2 नोंदीवर संपूर्ण त्या गावच्या गाव बसू शकतं का हा, बसू शकते. बसू शकतं हो, का? बसू शकते. बरं, आता काही ओबीसी नेते ज्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील, ते मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध करत आहेत. तर कारण काय आहे? तुम्हाला काय जेवढं कळतं तेवढं सांगा. नाही, हे तर काही कळत नाही. हे कळत नाही. कारण कसं झालंय आता याच्यात विरोध म्हणूनच विरोध करायले, बाकी काहीच नाही. आता आमच्या इथे पण कुणबी बरेच आहेत, ओबीसी बरेच आहेत. ते तर आमचा काहीच विरोध नाही. ते ना आम्ही भावाभावाने राहतो. पण ते वरीची राजनीती आहे ना, त्या राजनीतीचा विरोध आहे. काय वाटतंय, मराठ्यांना आरक्षण भेटेल का? हो हा? हो, भेटत आहे, भेटेल काय? भेटत आहे. बरं, हा, तर नक्कीच आपण अजून काही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल? नाही, जे काही मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन मराठा समाजासाठी पुकारलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो. मनोज दादांनी कित्येक वेळेस उपोषणाचं हत्यार उपसलं, परंतु सरकार त्यांना शब्द देते की आम्ही मराठ्यांचा विचार करू, आम्ही आरक्षणाच्या बाजूनं समर्थनार्थ आहोत, आम्ही विचार करतोय, आम्हाला वेळ द्या. आणि सरकारनं घाईघाईनं ईसीबीसी मधून मराठ्यांना 10% आरक्षण देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ते आरक्षण टिकल का नाही टिकल हे नंतरची बाजू आहे. आज काही ठिकाणी जे ओबीसी प्रमाणपत्र भेटलेलं आहे, मराठा कुणबी जे प्रमाणपत्र सर्टिफिकेट भेटलेलं आहे, आमच्याच गावात 7-8 लोकांना भेटलेलं आहे, परंतु त्याची व्हॅलिडिटी, कास्ट प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी आतापर्यंत होत नाही. आणि एकाही कुणबी मराठ्यांची जे व्हॅलिडिटी व्हायला पाहिजे ती व्हॅलिडिटी होत नाही. जाणून बुजून त्याचे जे अधिकारी आहेत ते व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देत नाहीत. बरं, अजून आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. वसमत विधानसभेमध्ये जर दादांनी एखादा उमेदवार दिला, त्याचा पूर्ण पाठिंबा तुमच्या गावाचा असेल का? हो, निश्चितच आमच्या समाजासाठी जो कोणी समजा मराठा आरक्षणासाठी जो कोणी सक्षम बाजू मांडेल, अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे सुद्धा काही प्रश्न आहेत, कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न आहेत, अवकाळी पाण्याच्या संदर्भात प्रश्न आहेत, जे शेतीचं बरचसं नुकसान झालेलं आहे. 2023चा खरीप रब्बीचा पीक विमा सुद्धा भेटलेला नाही. आणि अनेक शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न आहेत. जो कोणी आमच्या प्रश्नासाठी सक्षम असेल त्या ठिकाणी आम्ही त्याचा निश्चित विचार करू. आपल्यासोबत माळकरी आजोबा आहेत. आजोबा, तुम्ही आतापर्यंत किती मुख्यमंत्री पाहिलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? तेवढं काही तुमच्या ध्यान नाही. जन्मापासून ते आतापर्यंत. बरं, मराठा आरक्षणासाठी एखादा चांगला मुख्यमंत्री कोणता वाटला? त्याला वालीदारच नाही कोणी. हा, मराठ्याला मराठ्यांना वालीच नाही का कोणी? नाही. का बरं? हे मंत्री आहेत आमचे पाटील लोक. बरं, आता जे काही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मराठाच आहेत, हो, मग ते स्वतः मराठी असून आरक्षण का नाही देत? असं का, म्हणजे का, म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? ती आता त्याचं त्याला ठाऊ, आपल्याला काय कळायला त्याच्यात. बरोबर, शेती आहे का तुम्हाला? शेती हो, किती एकर आहे? 5 एकर. 5 एकर. काय काय नुकसान झालं आता या अतिवृष्टीनं? अतिवृष्टीनं हळद खडून गेली, हा, कापूस चिबड आहे, हा. सोयाबीनला शकत नाही. सरकारची भरपाई भेटेल का? बापा म्हणायलेत मात्र आता काय खरंय. बरं, लय नुकसान झालं. पदरात पडस्तोर आम्हाला शेतकऱ्याला काहीच खरं बरं, नाही. आता दिवाळी कशी होणार मग? आता एवढं नुकसान झालंय तुमचं. काय सांगावं. शेतकरी आहेत बघा, या ठिकाणी आता हळदीला माती लावण्यासाठी जात आहेत आजोबा. आजोबा, काय सांगा, स्वतः तुम्ही आता शेतीच्या पोशाखामध्ये आता हळदीला मातुडी लावायला तुम्ही जात आहेत, सुद्धा तुमच्याकडे दिसत आहे. हो, तर स्वतः एक शेतकरी असून दादांनी जे काही मराठा आरक्षणासाठी जे काही उपोषण उभं करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आता आरक्षण भेटेल का मराठ्यांना? शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. देवावं लागतंय. हा. शिंदे साहेबांना आरक्षण द्यायचं पाहिजे, हम्म. नाही तर मोरल्या पिढीला रक्ताचा पुरं वाहतील. आज आमच्या इथं 200 पोरगा आहे गावात, बिन लग्न झालेले, कठाळ्यावनी फिरायले, तर त्याचा विचार करा पाहिजे शिंदे साहेबांना. शिंदे साहेबावर माणसं खुश आहात, हे वरी जाईल ना, ऐक ना. हा, शिंदे साहेबाला सांगा एवढी खूप देणगी करायला, हे आरक्षण द्या पाहिजे. तर त्याचं नाव झालं शिंद्याचं. हा, शिवसेनेमधून माणूस निवडून आलेला आहे, खरं आहे. खूप गरिबाला दान करायला, तसं आरक्षण पाहिजे तरच नाव झालं त्याचं. बर, शिंद्याचं नाव झालं, नाही ते नाव होणार नाही. अशी एक चर्चा चालू आहे. हैदराबाद गॅजेट जे काही आहे ते लागू करणं, त्याच्यातून मराठ्यांना
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार हो आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा आपल्या मराठवाड्यातला समाज मराठा बांधव बसणार आहे ओबीसी मध्ये. बर तर भेटेल का आरक्षण बरं? हा भेटावंच लागतंय, नाही तर मग धिंगाणावर निवडणुका- दुसऱ्या पिढीला एक होऊन सत्यानाश होणार आहे. समजा हम्म. जनता लय वाढली, त्याचा विचार करायला पाहिजे शिंदे साहेबांना, जनता किती वाढली ती. हम्म. खरं आहे की नाही? हो, हो, हो. हा मग तेच म्हणायलो, मी सांगायलो मी शेतकरी आहे साधा सुद्धा. मी आज 70 75 77 चालू आहे मला वय. किती निवडणुका पाहिल्यात आतापर्यंत? मी का माझ्या काळात तेव्हा निवडणूकच नव्हती. बरं, तुमच्या काळात ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तेव्हा पण मराठा आरक्षणाचा खूप चर्चा होती. अहो आम्हाला खायला नव्हतं तेव्हा, ज्ञानच नव्हतं. हम्म. ज्ञानच नव्हतं, खायला नव्हतं, काही नव्हतं आम्हाला. बरं, मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण कोण असतील राजकीय नेत्यापैकी कोण? राजकीय आता आपल्याला काय त्यातलं माहिती, तेवढं मराठा राजकारण आरक्षणाचा सध्या घात- लेणच नाही आपल्याला, लेणारायला माहिती. मराठा आरक्षणाचा सध्या घात कोण करते काय वाटतं तुम्हाला? आता त्या मंत्र्याला कळायला पाहिजे ना, वरच्या काय व्हायला ते त्याला कळ ना का. हम्म. हा? हम्म. काय खोटं काय व्हायला, द्यायचं न द्यायचं समजा द्यायच्या पाशी हा. त्याने दिल्यावर तर होऊ शकतंय ना. हा. खरं आहे की नाही? हो हो. जे घरामध्ये कारभारी राहतंय ना, हम्म. त्याला समजा माहित राहते काय खोटं खुटी व्हायला ते. हम्म. खरं आहे की नाही? हो हो हो. कोण याच्यात काय करायलंय काय नाही त्याला समजायला पाहिजे. हम्म. मेन माणसाला. हम्म. मग त्यानं आपल्याला सांग आरक्षणाला सपोर्ट द्यायला पाहिजे. बरं काका, आता 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान मागील आठवड्यामध्ये आपल्या मराठवाड्यातील भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हो पावसामुळं. हो. तुमचं काय नुकसान झालेलं आहे अहो सध्या? आम्हाला विमा भेटला नाही पैसे भरून हा. 2 वर्षाचा. हा. हा आता गेल्या वर्षी नुकसान झालं, बघून नेलं, काहीच केलं नाही, यंदाही झालं. हम्म. कोण आहे वाली त्याला आता? कर्जमाफी भेटली की ना अगोदरची उद्धव ठाकरे यांच्या काळातली, देवेंद्र फडणवीसांच्या काळातली भेटली कर्ज का? कर्जमाफी भेटली अगोदर झाली हो होती. भेटली ना, हा. एकदा भेटली फक्त. हा. पण आता काय काय नुकसान झाले? आता काय नुकसान, नुकसान? सोयाबीन गेलं. कापूस. अहो मया केळी 5000 वाऱ्यानं पड्या, कोण वाली आहे? मयाच होता त्या पड्यात. हा. हा बघा डागात हे बनलेला असे हा. दाखवा तुम्ही, हा, बघा कोण मित्रांनो, वाली आहे त्याला? आजोबा हा? या ठिकाणी आपला रोष सरकारवर व्यक्त करत आहेत. हे आहे केळीचे डागात. अ, आजोबांनाच नाही तर सगळ्या आजोबा सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला न्याय भेटावा अशी आजोबाची एक विनंती आहे. हा. अजून काय सांगाल? बस झाला आता, गंज झालं, खूप झालं. शिंदे साहेबांना निर्वाणी करायला पाहिजे. हम्म. समजायला धरून बरं हम्म. आरक्षणची, नाही तर काही खरं नाही. बर बर मोहरल्या राजकारणाचं खरं नाही द्यायचं. बरं. शिंदे साहेब मध्ये मयापुरतच झालं, बर. पण मोहरी चालून अवघड आहे करणाऱ्याला द्यायला वरच्या. बरं, अजून तर नक्कीच आपण आपल्या सोबत अजून वयस्कर आजोबा आहेत. आजोबा काय सांगाल, मराठ्यांना आरक्षण भेटेल का? भेटायच पाहिजे की, हा. भेटायला पाहिजे लेकराला, हा. काहीतरी त्याचा उद्योग होईल. बरं, तुम्ही आतापर्यंत किती निवडणुका पाहिल्यात? पंडित जवाहरलाल नेहरू पासून आम्ही निवडणूक पाहतो. बर, म्हणजे 1952-53 पासून हो बरोबर? हो हो, आता पंडित जवाहरलाल का होते हा, हा, तेव्हापासून. हा, हा, तेव्हापासून तेव्हापासून. आतापर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले, हो. मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे तुम्हाला काय वाटतंय? रेगे साहेब चांगले आहेत की हो. हा. हा नाही, जरा- जरांगे पाटील तर आहेतच आपले, हो परंतु मराठा आरक्षणा संदर्भात जेवढे काय मुख्यमंत्री झाले, हो. कोणतरी असं मराठा आरक्षणाला सपोर्ट केला की नाही कोणीतरी मुख्यमंत्र्यांना? शरद पवार मुख्यमंत्री होते. कोण केला हो, कवाच कोणच केलं नाही हा. की. हम्म. कोण केला कोणच सपोर्ट केलं नाही. तर नाही. आता सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हो, ते आरक्षण देतील का आपल्या मराठ्यांना? त्याला द्यायलाच पाहिजे साहेब. हा. तर लेकर बाळाचं चांगलं होईल. हम्म. नाही तर लेकर बाळाचं असे गल्ले हित बरं, आता जर आरक्षण जर नाही दिलं तर हो. मराठा समाज शिंदे साहेबाच्या मागे राहील का नाही? शिंदे साहेबांच्या माग राय दिलं तर होईल बी. नाही दिलं तर मग? मग आता जनता आहे बाई. बरं, जरांगे पाटलांनी आपल्या वसमत विधानसभेमध्ये जर उमेदवार उभा केला हो, तर तुमचं मतदान कोणाला राहील? आम्ही रेगा पाटलाकडे जरांगे जाणार. पाटील. हो जरांगे पाटील. हो. तर नक्कीच आपण आज पांगरा बोखार या गावातील मराठा बांधवांशी चर्चा केली आहे आणि जे काही हैदराबाद गॅजेट लागू करणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण गावातील जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गावामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीनाच्या जे काही नुकसान झालं त्याचा सुद्धा प्रश्न आहे, आजोबाचा केळीचा सुद्धा प्रश्न आहे आणि या गावातीलच नाही तर टोटल राज्यातलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा या गावातल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. धन्यवाद.